नमस्कार. मिशन TIT 2025 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मिशन TIT 2025 या बॅच सेकंड मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की हा आकडा आपला 160 जस्ट क्रॉस झालेला आहे. तरीही अजून आपण याच्यात काही प्रवेश घेऊ शकतो, कारण की लाईव्ह क्लासला बसण्याची आपली कॅपॅसिटी 100 स्टुडंट्स आहे आणि बाकी रेकॉर्डिंग तर ऐकू शकतात. तर अजूनही याच्यात 10 एक विद्यार्थी आपण ऍड करू शकतो. आज संध्याकाळी 12 पर्यंत झाले तर ठीक आहे, नाही झाले तर उद्याच्याला सकाळी 12 पर्यंत आपण त्यांना प्रवेश देऊया आणि आपली ही बॅच सेकंड क्लोज करून बॅच थर्ड काय लवकर चालू होणार नाही हे सांगूया. चला, गजानन कदम सरांना विनंती करतो की त्यांनी आपला लाईव्ह क्लास सुरू करावा. गजानन कदम सर. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांचं मी प्राध्यापक गजानन कदम सर आपले पुनश्च एकदा आपल्या गणिताच्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. से गुड इव्हनिंग. लहान मुलं नाही तुम्ही, पण जस्ट मला कळतं की कोण कोण आहेत प्रेझेंट. ओके, बरेच जण विद्यार्थी आज प्रेझेंट आहेत. ठीक, चला. काल आपण HW साठी 2 गणित दिले होते, बरोबर आहे? तुम्हाला पण फील येत असेल आपण वर्गात बसल्यासारखं आहे. 2 गणित दिले होते, तर त्याचे मला उत्तर हवे आहेत. हा, पटकन कालचे उत्तर दिले तर बरं होईल. एक मिनिट. पहिल्यामध्ये ऑप्शन सांगतो. पहिल्याचं ऑप्शन होतं 6420. दुसऱ्याचं होतं, जस्ट आपण हे चेक करू शकता, 6620. हा, थर्ड होतं 6920 आणि फोर्थ होतं यापैकी नाही. ओके, नन. हा, तर जे पहिलं उत्तर आहे, हा, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी, लक्षात ठेवा, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे ऑप्शन 2 केलेला आहे, 6620, हे आपलं करेक्ट उत्तर आहे. 6620 इज द करेक्ट आन्सर. ओके, फर्स्ट क्वेश्चनचं बऱ्याच जणांची उत्तर करेक्ट आहेत. आणि सेकंड जो, आता तो गणित घेता येणार नाही म्हणजे ते सेम टू सेम गणित होतं. हा, सेकंड जे होतं त्याच्यामध्ये 4000 4000 एक ऑप्शन होता. त्यानंतर 4220 तिसरा ऑप्शन होता. 12224.1 .6 आणि चौथा ऑप्शन होता नन. ओके, तर याच्यामध्ये ऑप्शन 3 जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. 12,000 12,241.6 हे करेक्ट आन्सर आहे. ओके, तर सर्वांनी प्रयत्न केला असेल, सर्वांची उत्तरं बरोबर आहेत अशी अपेक्षा करतो. ओके, आणि आपण आजच्या पुढच्या गणितासाठी जाऊ. ठीक आहे, ह्या दोन्ही गणिताचे उत्तर आले का? काही प्रॉब्लेम आहे? कुणाला काय प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? चला, कोणी रिप्लाय देत नाही याचा अर्थ प्रॉब्लेम नाही. आज आपण आपल्या पुढच्या टाईपच्या गणिताकडे वळू. ओके, आता या प्रश्नामध्ये सुद्धा एखाद्या वेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस वर्षच विचारलं जाईल असं नाही, काही वेळेस अर्ध वर्ष पण विचारलं जाईल. ओके, जर अर्ध वर्ष विचारलं तर काय, असा एक प्रश्न घेऊ आपण. ओके, असा एक प्रश्न घेऊ. प्रश्न पहिला, दर साल दर शेकडा, व्यवस्थित दिसतंय ना तुम्हाला? दर साल दर शेकडा, थोडस आली.
दर साल दर शेकडा 10 दराने दर साल दर शेकडा 10% दराने 2800 रुपयांचे 2800 रुपयांचे एक 1/2 वर्षाचे 1/2 म्हणजे 1.5 वर्षाच्या 1 वर्ष आणि पुढचे 6 महिने वर्षाचे चक्रवाढ व्याज किती असा प्रश्न आहे. ओके. तर हे गणिताला तुम्ही ट्राय करू शकता. जमेल तर जमलं तर ठीक, नाही जमलं तर मी आहे. ओके. सुरुवातीला एक काम करतो मी, सुरुवातीला तुम्हाला एक थोडस समजून सांगतो. या गणितामध्ये सूत्र थोडस वेगळं आहे. सूत्र काय करायचं सांगतो तुम्हाला. हा बरोबर आहे पूजा मॅम, आपलं करेक्ट आहे उत्तर. तर या गणितामध्ये आपण लक्षात ठेवा, जर 1 वर्षाचं विचारलं तर आर आपण एकच घेणार. जर 2 वर्षाचं जर 6 महिन्याचं विचारलं तर R/2 असं घेणार आपण. आर ला डिवायडेड बाय 2 करायचं. त्याच्यामुळे काय होतं, ऑटोमॅटिकली ते 6 महिन्यामध्ये कन्सिडर होतं. ठीक आहे. आता बघूत आपण कसं करायचं. यासाठी सूत्र आहे रास बरोबर. हं? आता रास येणार आहे हा या सूत्रामध्ये. रास बरोबर पी इन ब्रॅकेट 1 + R/100. ओके. रेस एन एन म्हणजे टाइम. ओके. पण हे एक लिहिलं आपण आणि इथं 1 वर्षाचं लिहिलेलं आहे 1 इयर. आणि पुढचं जे हाफ इयर आहे त्याच्यासाठी आपण लिहिणार आहेत 1 + R/2 आणि इथं काहीच लिहायची गरज नाही कारण ते एकच वर्ष आहे. आणि इथं पण एन म्हणजे एकच आहे त्याच्यामुळं एन लिहितोय आपण सध्या, पण एन काय आहे एकच वर्ष. ठीक आहे. इथं तर काय अर्धच वर्ष आहे त्याच्यामुळे लिहायची गरज नाही. हा फॉर्म्युला वापरून आपल्याला उत्तर काढायचं आहे. फॉर्म्युला तसाच आहे, फक्त हे 1 वर्षाचं आहे आणि हे 6 महिन्याचं, असं दोन व्याज असल्यामुळे आपण या पद्धतीने लिहित आहे. ठीक आहे. हे समजलं का बघा. इथं थोडस बरोबर आहे मॅम. प्रिया मॅम अगदी बरोबर आहे आपलं. ही ही जे उत्तर निघालं ते रास आहे. है ना. ठीक आहे. आता पुढे चला. आता या ठिकाणी पी काय आहे 2800 बरोबर. इन ब्रॅकेट आर एक आहे, इथं 1 आहे. आर किती आहे, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 10%, 10/100. इथं एन एक आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 + R. आर आता 10 आहे, 10/2 म्हणजे किती येणार 5. आपण डायरेक्टली 5 लिहू शकतो. आपल्याला ते विचारणार नाहीत का 5 आले, ते तुम्हाला माहित असायला पाहिजे फक्त. कारण हे हे तुम्हाला दाखवायचंच नाहीये, तुम्हाला ऑप्शन फक्त टिक करायचं आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली याच्यामध्ये गणित करू शकतो. हे 5 कसे आले, आर किती आहे 10 बरोबर आहे. 10/2 म्हणजे किती आले 5. आर 10 आहे. आता हे सॉल्व करा. 2800 इन ब्रॅकेट इथं 1 आहे, इथं 10 आहे, इथं 100 आहे. मी तुम्हाला सांगितलं अशा कंडिशन मध्ये 11/10 लिहायचं. कसं येतं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. आणि दुसऱ्या कंसामध्ये इथं 1 आहे, इथं 100 आहे, इथं 5 आहे. मग 5 असल्यास काय होणार आहे, तर या ठिकाणी हा हे 5 समजावून सांगतो. बरं या ठिकाणी समजावून सांगतो. दिसतंय ना तुम्हाला. ठीक आहे. 1/1 + 5/100 हे असं जर असेल तर समजून घ्या. इथं काय करणार आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. 1 × 100 अधिक 5 × 1 / 100 × 1. त्याच्यामुळे आता काय झालं, 100 × 1 = 100 प्लस 5 × 1 = 5 खाली आले 100. पुढे काय होणार
100 आणि 5 किती झाले? 105. खाली राहिले 100. आता आपण इथं काटाकाटी करू शकतो का? नाही, म्हणजे झिरोचं काटाकाटी करू शकत नाही. पण आपल्याला दुसरी एक मेथड आहे. काय आहे? 100ला 5 न भाग घालू शकतो का आपण? 100ला 5 न भाग घातला की इथं किती येते? 20. 20 100. आणि 5चा इथं भाग घातला तर इथं येतं 21. म्हणजे आपलं उत्तर आलं 21/20. जसं 11/20 11/10 आलं, तसं 21/20 हे सॉल्व्ह केल्यानंतर येतं. हे समजलं का बघा? ह्याचा अर्थ असतो देअर फोर किंवा म्हणून. ओके, बघा हे समजलं का? हा बॉक्स समजला का सांगा. म्हणजे हे महत्वाचं आहे आपल्याला. याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण ही पद्धत वापरली. समजलं का हे? ओके, माधुरी मॅम येस म्हणतायत. आणखी कोणाला काही कन्फ्युजन आहे का याच्यामध्ये? बघा, हे समजणं महत्वाचं आहे. हे 1+5/100 कसं आलं, त्याचं 21/20 कसं काय आलं? ओके, हा समजला. ठीक, मग मी इरेज करतोय. ओके, हे इरेज करतो आणि डायरेक्टली आपलं जे उत्तर आहे, किती उत्तर आहे? 21/20. ओके, आता हे असं लिहिलं कंसामध्ये तरी चालतं. आणि आता कंस इरेज करून आपण, तर कंसामध्ये काय असतं? गुणाकाराचं चिन्ह. ठीक आहे, आपण हे शॉर्टकट, आपलं बोर्ड आहे त्याच्यामुळे हे इरेज करू शकतो. तुम्ही वहीवर करू शकणार नाही, पण हे सोपं जाईल. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला कटला राहिला काय? 28 × 11 × 21. याचं कॅल्क्युलेशन करायचं. याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला, हा भागिले 2, हा भागिले 2, कारण हे 2 आहेत, इथं 20 आहेत, शून्य कटला 2 राहिले, तर याचा गुणाकार येतो. आता हे थोडस वेळ लागतो, त्याच्यामुळे गुणाकार 28 × 11 × 21. तर याचं कॅल्क्युलेशन होतं 6000 6468 हे 2, म्हणजे उत्तर आलं 3234. बरोबर, 3234 ही काय आहे? रास आहे, रास. पण आपल्याला रास विचारलंय का? नाही, आपल्याला विचारलंय चक्रवाढ व्याज किती आहे. बरोबर आहे, चक्रवाढ व्याज किती आहे. बरोबर, मग चक्रवाढ व्याज किती असणार आहे त्याच्यासाठी आपण इथे एक लिहू. चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं, तर लक्षात ठेवा, चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज बरोबर रास मायनस मुद्दल. हे सरळ व्याजामध्ये पण हेच असतं, सरळ व्याज बरोबर रास मायनस मुद्दल. मग किती आलं? रास आहे, हा रास आहे 3234. बरोबर आहे. मुद्दल किती आहे सांगा, याच्यामध्ये मुद्दल किती आहे? मुद्दल किती आहे याच्यामध्ये? प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे? हा प्रिन्सिपल अमाऊंट. आवाज येतोय का तुम्हाला व्यवस्थित? हा, माधुरी मॅम आवाज फक्त येतोय का असं मला वाटायला. हा आहे, विसा मॅडम पण आहे. 2800, मग उत्तर किती आलं? 3234 म्हणून 2800 मायनस झाले 434. बरोबर, 434 रुपये. 434 रुपये हे आहे चक्रवाढ व्याज. हे आपलं उत्तर आहे. आता तुम्ही म्हणणार सर एवढा वेळ लागतो का? तर एवढा वेळ का लागतो हे मी तुम्हाला समजावून सांगत आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतः करता त्यावेळेस तुम्हाला कोणाला समजावून सांगायची गरज नाही. ओके, हा विद्या मॅम बरोबर आहे, कोणाला समजावून सांगायची गरज नाहीये, तुम्ही स्वतः करणार, फास्ट मध्ये करणार, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, तर एवढा वेळ लागत नाही. नाही, हा स्टँडर्ड स्टँडर्ड जर पकडलं तर 30 सेकंद लागतात, जर या गणिताला सॉल्व्ह करण्यासाठी 30 सेकंद आर सफिशियंट फॉर दिस. ओके, समजलं का हे? हे सर्व एकदा बघा, समजलं का सांगा.
चला, याच्यामध्ये काही कोणाला कन्फ्युजन आहे का, सांगू शकता? ओके, चला पटकन. समजले. माधुरी मॅम कडून रिप्लाय ओके आहे. बाकी आणखी जे आपले 51 साथीदार, मी सोडून 50 50 विद्यार्थी लाईव्ह सेशन मध्ये आहेत. 50 विद्यार्थ्यांमध्ये कुणाला आणखी समजलं नाही का? असं कोणी आहे का? तर या ठिकाणी समजलं नाही, या स्टेपला समजलं नाही, तर तुम्ही पाच कसं काय घेतलं वगैरे असं काही आहे का? प्रिया मॅमला समजलं, तुमचं उत्तर बरोबर आहे. किशोर सर पण येस म्हणतायत, काही प्रॉब्लेम नाही. कारण आता पुढचं गणित तुम्हाला करायचं आहे. नोट दॅट. ओके, चल. त्याचं बघितल्यानंतर मला कधी कधी काय वाटतं माहिती का, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला काही मेंबर असतात बघा, बरोबर आहे. आपला व्हॉट्सअप ग्रुप समजा 20 जणांचा आहे, तर रोज 4 जण 5 जणच मेसेज टाकत असतात, बरोबर आहे. म्हणजे 2 जण 3 जण मेसेज टाकतात, त्याला 5-6 जण रिप्लाय करतात. बाकी 10 जण मोकळेच असतात, ते रिप्लाय बी देत नाहीत, कुणाला हॅपी बर्थडे पण म्हणत नाही. असं करतात, बरोबर आहे. पण आपण लाईव्ह सेशन मध्ये आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे, बरोबर आहे. आपल्याला शिकायचं आहे. व्हॉट्सअप वेगळं असतं, आपल्याला लाईव्ह सेशन मध्ये शिकायचं, त्याच्यामुळे तुम्ही रिप्लाय द्या. तुम्हाला येतंय नाही येतंय काय होतंय हे मला कळेल. ठीक आहे, समजलं? चला, पुढचा ओके, क्वेश्चन. गजानन कदम सर, गजानन कदम हम्म, सर, हम्म, सुहास चंद्रशिव सरांना चॅट जात होते असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. मला एक मेसेज पण आलाय मॅडमचा. हम्म, आणि सुहास चंद्रशिव सर इज नॉट इन दिस मीटिंग असं तिथं मेसेज पण दिसतोय. पण आता आपण काय केलं त्यासाठी, तुम्हाला पण मेसेज दिसत हम्म, नसतील तर मीटिंग चॅट हे ओपन केलं आहे. ताई हम्म, सर्वांसाठी, सर्वांना तुमचे मेसेज दिसतील असं सध्या केलं आहे. तुम्हाला ज्यावेळेस वाटेल हम्म, की सर मेसेज जास्त येत आहे त्या ह्याच्यावर स्क्रीनवर, हम्म, त्यावेळेस आपण ते बंद करू. हम्म. हे तुम्हाला डिस्टर्ब होऊ नये म्हणूनच असतं. थोडं मेसेज नाही कडे विद्यार्थ्यांच्या लक्ष देऊया. मला तर असं काही प्रॉब्लेम नाहीये. मला तर मेसेज किती आले तरी ओकेच आहे. नाही हा, तुम्हाला मेसेज एक पण दिसला नसेल ना, सुहास सरला जात होते असं म्हणणं आहे त्याचं. नाही, मला मला दिसले आता मेसेज. आपण एक काय काम करू, सर्वांनी हाय म्हणून मेसेज टाका बरं, मला सर्वांचे मेसेज दिसतात का बघू द्या. कोणाचा काही नाही प्रॉब्लेम आहे ते का? सेटिंग चेंज केलं मी आता. तुम्हाला सर्वांना हा दिसला. हा, आता ओके. कुणाला काय गजानन कदम सरांना विचारायचं असेल तर चॅट बॉक्स मध्ये डाऊट असा शब्द टाकल्यास त्यांचं माईक चालू करून घ्या, म्हणजे त्यांच्याशी डायरेक्ट तुम्हाला बर, बोलता येईल. चालेल. हम्म. काय म्हणतायत ह्या? हा, ओके. एक मिनिट, चेतना मॅम काहीतरी म्हणतायत. बरं. म्हणजे दिसतंय त्यांची मेसेज हम्म, तुम्हाला दिसतात. कुणाला काय डबल सांगायचं असेल, समजलं असेल हा, तर हँड रेज करा किंवा मग डाऊट असा शब्द टाका. ओके, बस झालं. हाय हाय टाकी बसायची गरज नाही. चॅटिंग मी ओपन केलंय, मीटिंग चॅट चालू ओके केलंय. म्हणजे ओके, तर विल बी ओके, कंटिन्यू. ओके, थँक्यू. चला, इकडे लक्ष द्या. म्हणजे सर्वांचे मेसेज दिसत आहेत. ठीक आहे, ओके, थँक्यू. ओके. हा, जसा हायचा हायचा जसा मेसेज टाकला तसं उत्तराचा पण मेसेज टाका. नम्र विनंती. ओके, चला. आपण आपल्या पुढच्या गणिताकडे वळू. जे आज विद्यार्थी जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी एक नम्र विनंती आहे की विवेकानंद कोचिंग क्लासेस राम सर असं जर टाकलं तुम्ही युट्यूबला, तर त्यांचे जेवढे व्हिडिओ आहेत, ते आपले जेवढे व्हिडिओ आपण युट्यूबला वगैरे शेअर केलेले आहेत, ते सर्व तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात. ओके. आणि तरी शेवटी आपण यानंतर पण आपण एक प्लेलिस्ट टाकणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या फर्स्ट डे पासूनचे आतापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार आहे. तुम्हाला सर्व एक सुद्धा जरी तुम्ही एखादं सेशन मिस केलं असेल तरी ते तुम्हाला अवेलेबल युट्यूबवर आहे. ओके. आपल्या ग्रुपवर पण अवेलेबल आहे. आपण ग्रुपवर तसं मेसेज करून टाकतो की प्ले लिस्ट. ओके. तर तुमचं आज जरी जॉईन झाला तुम्ही तरी तुम्हाला मागचे पण व्हिडिओ मिळतील. नो प्रॉब्लेम. ठीक. चला, आज आता दुसरा क्वेश्चन आहे. दर साल दर शेकडा 10% दराने 3,000 रुपयांचे 3,000 रुपयांचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. असाच क्वेश्चन आहे. ओके. फक्त तिथं 3,000 केलेलं आहे, बघू येतं का.
काही हरकत नाही असं मला वाटतं. चला पटकन याचे जर काय पाहिजे बघा हा? चक्रवाढ व्याज पाहिजे आहे. व्हेरी गुड पूजा मॅम, ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि तुम्ही खूप लवकर उत्तर देता त्याच्याबद्दल तुम्हाला हँड्स ऑफ. प्रिया सिंग मॅम, आपलं पण सेम टू सेम, आपल्याला पण हँड्स ऑफ. कारण बघा वर्षा मॅम, नाही, आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे. ओके, फक्त चक्रवाढ व्याज सांगा, रास नका सांगू. ओके, चक्रवाढ व्याज सांगा. बरोबर आहे पूनम मॅम, बरोबर आहे आपण आपलं. सरळ व्याज विद्यार्थ्यांना लवकर समजतं, चक्रवाढ व्याज समजत नाही. आणि आणखी एक सांगतो तुम्हाला. हा, एक बरोबर आहे मॅम, अर्चना मॅम बरोबर आहे. चक्रवाढ व्याजाचे आणि सरळ व्याजाचे सर प्रश्न किती विचारले जाते, तर याच्यावर कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन, ओके, एवढेच प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळं एखादं गणित जरी, हा, धनलक्ष्मी मॅम बरोबर आहे आपला, एखादं गणित जरी आलं किंवा दोन गणित जरी आले तर हे मिस करू नका तुम्ही. माझं म्हणणं आहे की तुम्ही मिस करू नका. 120 मिनिटामध्ये 200 प्रश्न सोडवणं होतात. काही ठीक आहे, काही गोळ्या मारायच्या आहेत पुढच्या शेवटी शेवटी, परंतु आपल्याला ऍटलिस्ट तुम्ही 170 तरी प्रश्न वाचून आपल्याला पर्याय द्यायचे आहेत. बाकी 30 प्रश्नाला मग तुम्हाला ते काही ठिकाणी तर गोळ्याच मारायला लागतात. ओके, 200 प्रश्न वाचणं होत, पण फास्ट मध्ये केल्यानंतर होत. 184 घेणारे विद्यार्थी आहेत गेल्या वेळेसच्या टेटमध्ये. चला. हम्म. तर याचे ऑप्शन आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे 465, सेकंड ऑप्शन आहे योगिता मॅम बरोबर आहे, माधुरी मॅम बरोबर आहे, 365, थर्ड ऑप्शन आहे 165, आणि फोर्थ ऑप्शन आहे 565. ओके, आतापर्यंत तरी सर्वांचे उत्तर बरोबर आले. हा, स्वाती मॅम बरोबर आहे, व्हेरी गुड. आज हे चक्रवाढ व्याजाचं लास्ट सेक्शन असेल. हा, बरोबर आहे. शीतल मॅम बरोबर आहे, गुड, छान. सर्वांनीच व्यवस्थित रिप्लाय दिलेला आहे. तर द ऑप्शन करेक्ट, द करेक्ट आन्सर इज 465. 465 हे याचं उत्तर आहे. ओके, गरज आहे का सोडून द्यायची? गरज आहे का सोडून द्यायची? वर्षा मॅम म्हणतात येस. ओके, पूजा मॅम म्हणतात नाही. ओके, पूजा अग्रवाल मॅडम, यू आर, हा, तुम्ही पुढे आहेत त्याच्यामुळे ठीक आहे. स्वाती मॅम पण नाही म्हणतायत, ठीक आहे. बर, तरी आपण काय आहे, जे नाही म्हणतायत ह्यांचा पण आदर आहे आपल्याला, पण जे हो म्हणतायत तर त्यांना समजलं नसल असं आपण गृहीत धरून. ते काय असतं, जसं लॉचा नियम असतो, बेनिफिट, हा, तर नियम असा असतो की डाऊट जे असतात, बेनिफिट ऑफ डाऊट, त्या पद्धतीने आपण ज्यांनी एकही रिप्लाय केला त्यांच्यासाठी आपण हे सोडून देऊ. ओके, आणि दुसऱ्यांना त्यांना प्रॅक्टिस पण होईल. ठीक आहे, इथं पी किती आहे, 3000, 1 प्लस आर आहे 10/100. इथं नाही लिहिलं तरी चालेल, 1 प्लस 5/100. ओके, फक्त सिंपल आहे. 3000 जशाच तसे. इथं डायरेक्टली आपण मग जसं केलं, 11/10. ओके, 11/10. का 11/10 हे तुम्हाला सांगितलं मी. आणि इथं 5/100 आहे, याच्यामुळं 21/20 हे असं येतं. हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, राहिले इथं 30, 11, 21/2. 30, 11, 21/2 याचा गुणाकार करा, याचा गुणाकार येतो. बर, आपण सोपा करू. सुरुवातीला आपण 11 × 21 करू. तर 11 × 21 येतो 231, बरोबर.
11 गुणिले 21 चा, आणि त्याला जर 3 न आजवर 3नच गुणू, तर तो शून्य द्यायचा आहे. 3 जर गुणलं तर 693 येतात आणि इकडचा 0. बरोबर. 6930 डिवायडेड बाय 2. वर्षा मॅम म्हणतात समजलं. ओके, चला आता इथपर्यंत आलोच आहेत आपण. हा, 3465. 3465 ही रास आली, आणि आपण काय करतो, व्याज काढण्यासाठी, CI चक्रवाढ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी आपण रास मायनस मुद्दल करतो. तर रास आहे 3465 आणि मुद्दल आहे 3000, हे उत्तर आलं 465. ओके, समजलं? समजलं का हे सर्व? ज्यांना अपेक्षा होती ती सोडून द्यावी असं त्यांनी, समजलं का आता? ओके, चल. आता हे पुढचं उदाहरण मी सोडून देणार नाही, फक्त तुम्हाला एक प्रॅक्टिस होईल याच्यासाठी. इथं फक्त 4000 करा, मी उत्तर काढून दाखवा. आता याच्यामध्ये हुशार विद्यार्थी काय करणार माहिती का? 40 गुणिले 11 गुणिले 21 छेदस्थानी 2 असं करणार. ऑप्शन पण देतो मी तुम्हाला. 1280, 2 1340, 3 1640, आणि 4 1730. लवकर, मी सांगितलं ते बरोबर आहे का नाही? तुम्हाला फक्त एवढं सॉल्व करायचं. 40 11 21/2 आणि त्याच्यामध्ये मायनस करायचं, कारण बाकी चेंज होणारच नाही. चला पटकन. नाही, पूनम मॅम रॉंग आन्सर. एक मिनिट, 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 एक मिनिट. इथं सॉरी. हा, एक एक मिनिट. हा, इथं काय करा, 10% ऐवजी 20% करा, मग उत्तर. हा, बरोबर आहे, बरोबर आहे, पूजा मॅम बरोबर आहे आपला. बरं, 10% ठेवतो आपण. चला, 10% ठेवू, मग आपण काही चेंज करू. हम्म, बरोबर आहे. आपण 10 दिलं होतं, 10 हे करू. बरोबर आहे. ओके, माया मॅम आपलं पण बरोबर आहे. हो, माझं मॅम बरोबर आहे आपलं. ओके, व्हेरी गुड. रेश्मा मॅम आपलं करेक्ट आहे. ओके, अर्चिता मॅम बरोबर. चला, म्हणजे सर्वांचीच उत्तरं बरोबर आहेत या ठिकाणी. सर्वांचीच उत्तरं, हा, ज्या विद्यार्थ्यांचं 620 आलेलं आहे त्या सर्वांची उत्तरं बरोबर आहेत. ओके, आता आपल्याला नवीन टाईपचं उदाहरण पाहायचं आहे. हे एक टाईप झाला, याच्या अगोदर आपण 2 टाईप घेतलेले आहेत. शक्यतो चक्रवाढ व्याजामध्ये जास्त टाईपचे प्रश्न विचारत नाही, कारण चक्रवाढ व्याज अगोदरच अवघड आहे, तेवढं शिक्षकांना अवघड टाकणार नाहीत ते.
एक मिनिट चला, पुढच्या टाईपचं हे करूत आपण. बघा या टाईप मध्ये कसं कसं विचारलं जाऊ शकतं. आता हे खूप इंटरेस्टिंग आहे हा. याच्यामध्ये बाकी कॅल्क्युलेशन जास्त करायचे नाही, पण खूप व्यवस्थित. स्नेहल मॅम हे ठीक आहे, सोडून दाखवायला म्हणजे कसं आहे, सेम टू सेम असल्यामुळं आपण दोन गणित याच्या अगोदर ऑलरेडी घेतलेले आहेत. हा, स्नेहल मॅम तुम्ही नवीन आहेत बहुतेक, तुम्ही आजच जॉईन झाला. ठीक आहे, तुम्हाला कालचा आपण व्हिडिओ शेअर करू, कालचा आणि परवा दिवशीचा व्हिडिओ शेअर केला तर आपल्याला ते समजेल मला. ओके, पर्सनली मी सांगतो डबल शेअर करायला किंवा मीच शेअर करतो. ओके, कोणता फॉर्म्युला? तुम्ही आज मे बी आज जॉईन झालेले आहेत काही, त्या सर्वांसाठी आपण मागचे व्हिडिओज पाठवू, त्यावरून तुम्हाला ते क्लिअर होईल. ओके, सर्वांसाठी. ठीक, चला. आता हे थोडस वेगळं गणित, जे की चक्रवाढ व्याजामध्ये विचारलं जातं. एका रकमेचे एका रकमेचे 2 वर्षाचे, एका रकमेचे 2 वर्षाचे व 4 वर्षाचे, 2 वर्षाचे व 4 वर्षाचे चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याजाने रास अनुक्रमे, अनुक्रमे म्हणजे रेस्पेक्टिव्हली रुपये 8,000 व 10,000 रुपये होतात, रुपये होते. तर ती रक्कम किती, असा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला पी नाहीये, एन नाहीये, आर नाहीये. ओके, तरी पण गणित सॉल्व्ह करता येतं. कुणाला जर माहित असेल तर याचं उत्तर दिलं तर वेल अँड गुड. कुणाला माहित असेल तर, याच्या अगोदर जर एक्सपिरियन्स असेल तर मे बी माहित असू शकतं. पण असे गणित आल्यास काय करायचं, ह्याच्यामध्ये तुमचा रेग्युलर फॉर्म्युला चालणार नाही. मग काय, तर मग मी सांगतो तुम्हाला, यस कोणी जर उत्तर कुणाला येत असेल किंवा येस नो असं जरी सांगितलं तर, येत नसेल तर मी पुढे सांगणार आहे. कुणाला येतं का याचं उत्तर? ओके, विशाल सर म्हणतात नाही. ओके, चला, किशोर सर पण म्हणतात नाही. ठीक आहे, पण असा प्रश्न येऊ शकतो. असा जर प्रश्न आला तर काय करायचं? तर लक्षात ठेवा, इथं दोन गोष्टी आहेत. एक, हे इथं 2 वर्ष आणि 4 वर्ष आहे, हे त्याच पोर्शन मध्ये असेल, 2 4 3 6, ओके, 4 8 याच पद्धतीने असेल तरच हा फॉर्म्युला लागू होतो आणि अशाच पद्धतीने विचारला जातो. हे प्रश्न असाच विचारला जातो. ओके, दुसरी गोष्ट, अनुक्रमे म्हणजे रिस्पेक्टिव्हली, रिस्पेक्टिव्हली याचा अर्थ आहे पहिल्या सुरू 2 आहे म्हणजे हे 8,000 त्याचे आहेत, दुसऱ्या सुरू 4,000 आहेत म्हणजे हे 10,004 आहे. म्हणजे हे जसं ए बी सी असं जर असेल आणि 500 600 700 असेल, तर ए चे 500 पकडायचे, बी चे 600 पकडायचे, सी चे 700 पकडायचे, ह्याला रिस्पेक्टिव्हली म्हणतात, अनुक्रमे. ओके, त्या पद्धतीनं हे 8,000 हे 2 वर्षाचं आहे आणि 4,000 हे 10 वर्ष. ठीक आहे, आता असं जर असेल तर काय करायचं, त्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे बघा. पहिल्या रकमेला, हा, पहिल्या रकमेला एक्स व दुसऱ्याला वाय समजा. ओके, आता एक्स काय आहे? 8,000. वाय काय आहे? 10,000. ओके, आता ज्यावेळेस आपल्याला रक्कम काढायची, रक्कम म्हणजे रक्कम म्हणजे मुद्दल, रक्कम म्हणा, मुद्दल म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, त्याचा फॉर्म्युला आहे
एक्स स्क्वेअर वाय, एक्स स्क्वेअर वाय, ठीक आहे. आता एक्स स्क्वेअर वाय, तर एक्स किती आहे? 8,000, म्हणजे 8,000 स्क्वेअर म्हणजे काय असतो? त्या संख्येने त्या संख्येला गुणणे म्हणजे. आणि वाय किती आहे? 10,000, बरोबर. तर बघा, हा शून्य कट, 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 हा शून्य कट. सिंपल आहे. आता राहिले किती? 800 आणि 8, 800 गुणुले 8 म्हणजे 8 8 64, वरचे 2 शून्य जसे असतो. रक्कम आली 6,400. बघा, समजलं का? व्यवस्थित नीट बघा, तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर विचार. हा प्रश्न या पद्धतीने सोडवावा लागतो. ओके. बघा, सुरुवातीला अवघड वाटला हा प्रश्न, किशोर सर, विशाल सर? आता समजला? अट एक आहे हा याच्यामध्ये, अट एक आहे, हे पटीमध्ये असलं पाहिजे. ओके. चला, या टाईप मध्ये पण प्रश्न विचारू शकतात. आणखी आपण आणखी एक दोन टाईप बघणार आहे. चला, समजलं हे? नाही, प्रिन्सिपलच हे आहे, प्रिन्सिपलच आहे. 8,000चं नाही, प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपल 8,000, प्रिन्सिपल 6,400 आहे. त्याचं मग ते 8,000 आणि 10,000 हे चक्रवाढ व्याज आहे. ओके, 2 वर्षातून 4 वर्षात. ठीक, चला. आता सेकंड, सेम टू सेम आपण याच पद्धतीचं घेऊ, प्रॅक्टिस साठी फक्त. हा, एका रकमेचे 3 वर्षाचे व 6 वर्षाचे व्याज चक्रवाढ व्याजाने रास अनुक्रमे, थांबा. हम्म, बरं, प्रश्न थोडासा. एका रकमेचे तीन, एका रकमेचे चक्रवाढ व्याजाने 3 वर्षाचे, 13,380 रुपये झाली. प्रश्न तोच आहे, फक्त फिरून विचारलाय. तीच रक्कम चक्रवाढ व्याजाने, तीच रक्कम चक्रवाढ व्याजाने 6 वर्षात 20,070, 20,070 रुपये झाली. तर मुद्दल किती? तर मुद्दल किती, असा प्रश्न. ओके, हो, सेम टू सेम फॉर्म्युला आहे. व्हेरी गुड. आता कोणी उत्तर दिलं?
आवाज येतोय का माझा? हं. हा, पूजा मॅमच आहेत. बरोबर आहे आपलं उत्तर. त्याच्या अगोदर स्नेहल मॅम पण दिलेलं आहे. माधुरी मॅम पण बरोबर आहे. ओके, आताचे तिन्ही उत्तर बरोबर आहे. हं. अर्चना मॅम आपला पण करेक्ट आहे. हं. प्रिया सिंग मॅम आपलं पण बरोबर आहे. ओके, व्हेरी गुड. श्रुती मॅम बरोबर. ओके, व्हेरी गुड. वर्षा मॅम बरोबर आहे आपला. सुप्रिया मॅम आपलं पण बरोबर आहे. पूनम मॅम बरोबर. ओके, उत्तर आहे 8,920. ही आहे प्रिन्सिपल मुद्दल. ओके, आता हे सॉल्व करण्याची गरज आहे का? सांगा. बऱ्याच जणांची उत्तर करेक्ट आहेत. सॉल्व करायची गरज आहे का समोर? हं. माया शिंदे मॅम म्हणतात हो सर. ओके, ठीक आहे, चला बघा. इथे एक्स किती आहे? माया मॅम, एक्स किती आहे याच्यामध्ये? एक्स इज पहिली अमाऊंट बघायची. ओके, 13,380. वाय 20,070. ओके, फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे? प्रिन्सिपल पी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन वाय. हा, ओके, ठीक आहे. एक्स स्क्वेअर आहे म्हणून 13,380 गुणुले 13,380 अपॉन 20,070. बरोबर आहे. हा शून्य कट, हा शून्य कट. बाकी राहिला त्याचं आता डिव्हिजन शक्य असेल डिव्हिजन करायचं, आणि तर डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करायचं. जर आपण मल्टिप्लिकेशन केलं, 13,380 मल्टिप्लाय बाय 1,338. ओके, किंवा याला भाग जात असेल तर आपण भाग घालू शकतो. 7 2 9, 3 न भाग जातो याला. 9 आणि इकडं 4, 4 आणि 7, 15. हो, ओके, याला दोघांना भाग जातो. तर अजून भाग घालून संख्या कमी करून घेऊत आपण. याला 3 न भाग घातला तर 639, 669 येत आहे. याला जर 3 न भाग घातला, 13,380 ला जर 3 न भाग घातला तर 4,460 येत. आता थोडासा गुणाकार कमी. आणखी 3 3 6 9, याला पण जातो 4 4 8, 8 आणि 6. आता याचा गुणाकार करा. हम्म. बघा, इथं अमाऊंट आहे 6,669. दुने इथं येतं 1,338. बरोबर आहे. हे बरोबर इथं भागाकार होतो, म्हणजे यानं याला भागलं तर 2 उत्तर येतं. आणि आता या दोघांचा गुणाकार करा. 4,460 गुणुले 2, तर त्याचं उत्तर येतं
8,920. टी इज इक्वल टू 8,920. बघा हे समजलं का? आता इकडं समजा संख्या जर मोठी असेल तर आपण इथं भाग कशाने जातो बघायचं. आता इथं संख्या होती 20,070. तर याच्यामध्ये आपण 3 भाग जातो असं का म्हणलं? सात आणि संख्या 7 आणि 2 9. 9 संख्या झाली म्हणजे 3 भाग जातो. या संख्येमध्ये पण या संख्येची बेरीज केली त्याला पण 3 भाग जातो, म्हणून 3 भाग घातला आपण संख्या कमी करण्यासाठी. ओके, समजलं का हे बघा. ओके, या टाईप मधलं हे 2 उदाहरणं पाहिले. अशा पद्धतीने पण येऊ शकतात. जर आले तर हे सॉल्व करा. आता फक्त लास्ट 2 गणित घेऊत आपण, जे की घ्यायचे का आणखी 2 गणित? ओके, चला. 3 म्हणलं तर 3 पण घेतो, डोंट वरी. मला जास्त वेळ थांबायला काही प्रॉब्लेम नाही, पण विद्यार्थी एक्झिट व्हायला ना पाहिजे. ओके, तर आपण आणखी एका टाईप मध्ये एक थोडस वेगळं उदाहरण घेण्याचा प्रयत्न करू. हम्म, बघा आता कधी कधी जर रेग्युलर टाईपचे जर गणित आले नाही, अ, त्यावेळेस काही गणिताला आपल्याला फॉर्म्युला आपल्या पद्धतीने पण लावावा लागतो. आता जस्ट एक उदाहरण आहे सांगतो तुम्हाला. ओके, आता हे उदाहरण आहे. हे समजा आलं तर काय करायचं? बघा आता हे उदाहरण आहे. प्रश्न आहे, चक्रवाढ व्याजा चक्रवाढ व्याजाने रुपये 8,000 चक्रवाढ व्याजाने रुपये 8,000 ची गुंतवलेली रक्कम 5 वर्षात दुप्पट होते. 5 वर्षात दुप्पट होते. 5 वर्षात दुप्पट होते. ती 20 वर्षांनी ती 20 वर्षांनी किती होईल? आता ऑप्शन आहे एक, याच्यामध्ये तुम्हाला डोकं वापरायचं आहे. 64,000, 2, 1,20,000, 3, 1,28,000 आणि 4, 2,56,000. प्रिया मॅम
करेक्ट आन्सर आहे. वर्षा मॅम करेक्ट आन्सर आहे. बघा याच्या योगिता मॅम थोडस चुकला. याच्यामध्ये सिंपल आपलं लॉजिक लावायचं. याच्यामध्ये फॉर्म्युला काहीच नाही. लॉजिक प्रश्नानुसार असतं. ओके. हा, पूजा अग्रवाल मॅम, यू आर करेक्ट. चला, आता याच्यात सिंपल लॉजिक काय होतं सांगितलं मला पुन्हा बघू तर कुणाला येतं. त्यामध्ये काहीच कॅल्क्युलेशन जास्त करायचं नाही. फक्त त्यांनी जो शब्द वापरला तो शब्दानुसार. ओके. आता बघा फॉर्म्युला काय कसा. फॉर्म्युला याच्यामध्ये नाहीये दुसरा काही. आता सिंपल लॉजिक आहे याच्यामध्ये. काय लॉजिक आहे बघा. बघा लॉजिक असं आहे. 8,000 रुपये आहेत. हे 5 वर्षांनी, 5 वर्षांनी किती होणार आहेत. दुप्पट होणार आहेत. म्हणजे 8 दुनी 16. हे 16,000 रुपये झाले. आता 16,000 रुपये 5 वर्षाला झाले. पुढच्या 5 वर्षानंतर, पुढच्या 5 वर्षानंतर म्हणजे 10 पुढच्या 5 वर्षानंतर इथले 5 वर्ष समजा, किती झाले. 16 दुनी 32. बरोबर. आता पुन्हा 32,000 झाले 5 वर्षानंतर. 32 दुनी 64. ओके. आणि पुढे 64,000चे 5 वर्षानंतर. 64 दुनी 128. 00. म्हणून ऑप्शन. बघा याच्यामध्ये चक्रवाढ व्याजच आहे तर आहे. पण फॉर्म्युला आहे का चक्रवाढ व्याजाचा. नाही. त्यांनी एक लॉजिक वापरलं. असे प्रश्न तर हमखास येतात. बघा मस्त आहे ना हा प्रश्न. समजला का. ओके. असे असे गुगली टाईप प्रश्न पण विचारले जातात. ह्याच्यात अर्थार्थी चक्रवाढ व्याजाचा जो रेग्युलर फॉर्म्युला ट्रेडिशनल फॉर्म्युला त्याचा काही संबंध नाही. फक्त हे लॉजिक आहे. आणि याच्यावर 2 ते 3च प्रश्न विचारणार आहेत. ठीक आहे. आता आणखी एक प्रश्न पहा. असंच काही प्रश्नांचे लॉजिक नुसार सोडवावं लागतं. ओके. समजलं नाही. इरेज करू. आता एक प्रश्न आहे. जर वार्षिक जर वार्षिक चक्रवाढ व्याज वार्षिक चक्रवाढ व्याजाने रुपये 5,000 सॉरी 500 ची रक्कम 500 ची रक्कम 2 वर्षात 2 वर्षात 5,83 रुपये 20 पैसे होते तर व्याजाचा दर किती. ऑप्शन्स आहेत. 8%, ऑप्शन 2 9%, ऑप्शन 3 8.5%, ऑप्शन डी किंवा 4 10%. बघा ह्याच्यामध्ये पण
करेक्ट आहे. फ्री आहे मॅम. ऍब्सोल्युटली करेक्ट. स्नेहल मॅम बरोबर. विद्या मॅम बरोबर आहे. मग तर मॅम आपलं पण बरोबर आहे. ओके. आता हे का उत्तर आलं बघा. उत्तर आहे 8%. कसं काय 8% आलं? तर बघा, किती वर्ष? 2 वर्षाचं. म्हणजे पहिलं वर्ष पकडा. पहिलं वर्ष काय आहे? समजा आपण 8 घेऊ पहिल्या सुरू. 500चे 8%. असंच लिहिणार आपण. 500चे 8%. हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट. 8×5 = 40. 40 रुपये झाले. म्हणजे पहिल्या वर्षाचं रास किती झाली? 540. बरोबर आहे. 540. हे हे 40 व्याज आहे आणि 500 मुद्दल आहे, म्हणजे 540 झाले. दुसऱ्या वर्षात आता हे वेगळ्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू. शॉर्टकट म्हणा. 540चे 8%. छेदस्थानी 100. हा शून्य कट, हा शून्य कट. ओके. आता 8 × 54. 54 × 8. 8 × 32, 2. 8×40 2 43. बरोबर. 432/10. उत्तर आलं. 10 जर भाग घातला 43.2. म्हणजे दुसऱ्या वर्षाचं व्याज किती आलं? 43.2. मग आता 43.2 हे दुसऱ्या वर्षाचं व्याज आहे. पहिल्या वर्षाची रक्कम 5,000 540 आहे. म्हणजे 540 प्लस हे 43.2. बेरीज करा. इथं 2 ला 2 आले, इथं 3 आले. 4 आणि 4 8 झाले आणि इथं 5 आले. आणि इथं पण त्यांनी 583.20 सांगितलं होतं. 583.20 आलं. बघा, याच्यामध्ये काही वेगळे फॉर्म्युला वापरले का? नाही, पण लॉजिक वापरलं. ओके, समजलं? ओके. आता या ठिकाणी आपण चक्रवाढ व्याज जे आहे तो जे युनिट आहे तो आपण इथं संपवत आहे. तर यानंतर पण चक्रवाढ व्याज असेल, सरळ व्याज असेल, हे परीक्षेच्या अगोदर शॉर्ट नोट्स मध्ये, शॉर्ट ट्रिक मध्ये हे आपल्याला पुन्हा एकदा घ्यायचं आहे. ओके. वेळ आपल्याला पुरेसा आहे, आपण तेवढ्या वेळामध्ये कंप्लीट करू. तर आता उद्याच्याला आपण नवीन युनिट घेऊन येणार आहे. आजच्यासाठी एवढं. काही कोणाचा डाऊट असेल तर शेवटच्या 2-4 मिनिटांमध्ये तुम्ही विचारा. आता नसेल तर आपण ही मीटिंग क्लोज. ओके. जे आता जॉईन होत, उद्या कोणतं घेणार आहे बघतो मी. जे आता ते मला ह्याच्यामधलं बघावं लागतं. ते जे आपलं घटक निहाय जे आहे की स्टेटला कोणते घटक आहेत, त्याच्यातल्या घटक निहाय आपल्याला बघावं लागेल. ओके. जे त्याच्यात घटक असायला पाहिजे. तुम्हाला मी शेवटी घटक निहाय पण सांगतो की किती प्रश्न कशाला येणार आहेत. ओके. जनरली गणिताला 30 प्रश्न येणार आहेत, परंतु गेल्या वेळेस 30 नाही, 50 प्रश्न आले. हे IBPS वाले रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आणि गणित याला
खूप जास्त वेटेज देतात. आणि बुद्धिमत्तेमध्ये दोन प्रश्न हे हमखास विचारले गेले आहेत, एक बैठक व्यवस्थेचा आणि दुसरं पझल्सचा. मी सुहास सरांना पण सांगतो, पुन्हा आपण त्याच्यावर वेगळं लेक्चर घेणारच आहे. हे खूप गेल्या वेळेस टफ गेले बऱ्याच विद्यार्थ्यांना. ठीक आहे, आणखी कोणाचा काही डाऊट आहे का? तुम्हाला शिकवलेलं समजतंय का? कारण हे अवघड कन्सेप्ट होते हा. शेवटचे 2 मिनिट फक्त. ओके, कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? अडचण काही असेल, काही ऍड सल्ला द्यायचा असेल, सर असं नाही असं वगैरे वगैरे काही जे असेल हे शेवटचे 2-4 मिनिटं तुमच्यासाठी आहेत. तुम्ही तुमचं मत मांडू शकता. ओके. गणिताच्या आणि बुद्धिमत्तेच्या पण आपल्या थोड्याशा गुगल फॉर्म अवेलेबल करायचे राहिले, तर ते उद्या मी तुम्हाला 2-4 एकदाच पाठवून देतो. ठीक आहे, मला थोडासा वेळ भेटला नाही आज. चालेल. कुणाचं काही क्वेश्चन नाहीये? या ठिकाणी आपली मीटिंग एंड करायची का? चालेल. गुड नाईट सर्वांना. शुभरात्री. अभ्यास करा आणि हे स्टेटचं गोल अचीव करा. गुड नाईट. मीटिंग एंड फॉर ऑल. गुड नाईट.